सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं अजिबात सुचत नाही आणि घाई गडबडीत काहीतरी असं हवं की झटपट तयार होतं. तर हा ढोकळा तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं कोमल्स किचन या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता हा जो ढोकळा आहे ना बेसन पिठाचा आहे ना डाळ तांदळाचा आहे. हा ढोकळा जो आहे ते प्रीमिक्स बनवून करणार आहे. आता हे जे प्रीमिक्स आहे एकदा बनवा, वर्षभर टिकतं आणि हवं तेव्हा फक्त पाण्यामध्ये मिक्स करा आणि आपला ढोकळा तयार होतो. यासाठी ना डाळ तांदूळ भिजवायचे ना काहीच करायचं. तर इथे अर्धा किलो प्रमाणात जे आहे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. आता हे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली 2 ते 3 तास वाळवून घेतले. आता यामध्ये थोडासा जरी आपण वाळवून घेतले तरी थोडं जे आहे मॉइश्चर असतं, त्यामुळे मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये तांदूळ घातले आणि मीडियम फ्लेमवर साधारण 2 मिनिटं 3 मिनिटं भाजून घेऊया. रंग बदल्यावर डाग पडतील डाग पडतील तांदूळाला, इतके आपल्याला तांदूळ भाजायचे नाही आहेत. फक्त त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून कडकडीत असे गरम होतील ना, इतकेच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे. आता हात लावून बघायचं, आपल्याला सोसेल असे झाले की इतकेच आपल्याला तांदूळ भाजायचे, यापेक्षा जास्त नको. आता याने काय होतं, एकतर आपलं पीठ जास्त दिवस टिकतं, आळीजाळी होत नाही आणि त्यातलं जे काही मॉइश्चर आहे एक्स्ट्राचं ते निघून जातं. आता हे भाजलेले तांदूळ जे आहेत कुठल्याही ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये न काढता कापडावर घालायचे. म्हणजे काय होतं, त्यामध्ये जे एक्स्ट्राचं मॉइश्चर तयार होतं पहा, गरम गरम तांदूळ आपण जर ताटात काढले तर ते होत नाही. त्यामुळं एखाद्या सुती कपड्यावर जे आहेत तांदूळ पसरवून घालायचे. त्यानंतर लगेच तिथे 250 ग्रॅम प्रमाणात जे आहे उडदाची डाळ घेतलेली होती. आता ही सुद्धा डाळीला जी आहे उडदाच्या खूप जास्त प्रमाणात पावडर असते, त्यामुळं मी ही डाळसुद्धा धुवून घेतलेली होती. ती सुद्धा थोडी 2 ते 3 मिनिटं भाजून घेतली. फक्त आता ही जी डाळ आहे मी उन्हामध्ये तासभर सुकवून घेतलेली होती. आता इथे अर्धा किलो प्रमाणात रेशनचे तांदूळ, त्याच प्रमाणात जे आहे अर्धा किलो चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि 250 ग्रॅम इथे उडदाची डाळ. आता हे सर्व जे आहे मी चक्कीवरून दळून आणलेलं आहे. चक्कीवर दळलं म्हणजे काय होतं, छान असं बारीक येतं आणि चक्कीवरच दळा शक्यतो. त्यानंतर या पिठामध्ये घालण्यासाठी मी इथे 25 ग्रॅम लिंबू सत्व, त्यानंतर 150 ग्रॅम साखर, 75 ग्रॅम मीठ आणि 25 ग्रॅम जे आहे खाता सोडा घेतलेला आहे, म्हणजेच की आपला बेकिंग सोडा. तर इथे साखर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतली, त्यानंतर लिंबू सत्वसुद्धा घातलं आणि मीठ घातलं. आता इथे सोडा मिक्सरच्या जारमध्ये अजिबात घालायचं नाही, कारण आपण मिक्सरच्या जारमध्ये सोडा फिरवला की सोडा लगेच इथेच ॲक्टिव्ह होईल आणि मग नंतर जेव्हा आपण हे पिठामध्ये मिक्स करू सोडा, त्यावेळेस जेव्हा आपल्याला ढोकळा बनवायचा तेव्हा सोडा जो आहे त्याचं काम करणार नाही. त्यामुळं सोडा जो आहे असंच घालायचं. ह्या 3च जिन्नस आहेत हे मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या. आता मिक्सरमध्ये फिरवताना खूप जास्त वेळ चालवायचं नाही, जेणेकरून ह्याची जी आहे मिक्सरची उष्णता वाढून त्याला पाणी सुटेल. साधारण अर्धा मिनिटभर जरी चालवलं तरी बारीक होते. त्यानंतर हे सर्व जिन्नस जे आहे पिठामध्ये घालून घेतले, म्हणजेच की साखर, लिंबू सत्व, मीठ आणि सोडा तसाच घातला मी, मिक्सरच्या जारमध्ये घातला नव्हता, तुम्ही पाहिलं असेल. आता हे जे आहे व्यवस्थित एकत्र करूया. आता असं आपण कितीही एकत्र केलं तरी ते एकसंध होणार नाही, एकजीव होणार नाही आणि सगळीकडे व्यवस्थित पसरलं सुद्धा जाणार नाही. तर मग त्यासाठी इथे काय करायचं, तर सर्वात अगोदर हे पीठ जे आहे छान असं दळून आणायचं. खूप जास्त बारीक असावं, आपण जसा ढोकळा बनवतो ना त्याच पद्धतीचं बेसन पिठासारखं. आणि ज्यावेळेस आपण हे पीठ दळायला नेणार त्यावेळेस यामध्ये साखर वगैरे तेव्हा न घालता आपण अशा पद्धतीने नंतर मिक्सरमध्ये काढून घालायचं. आता हे व्यवस्थित एकत्र होण्यासाठी हे आपण चाळणीने चाळून घेऊया, जेणेकरून सर्व जिन्नस जे आहे छान एकसंध होतील, एकजीव होतील आणि आपल्या पिठामध्ये सुद्धा छान पद्धतीने हवा भरली जाईल आणि पीठसुद्धा हलकं फुलकं तयार होईल. त्यामुळं इथे हे पीठ जे आहे नक्की चाळून घ्यायचं, म्हणजे जरी काही कण्या वगैरे राहिल्या असतील त्यासुद्धा निघून जातील. त्यानंतर आपण जे साखर, लिंबू सत्व, सोडा वगैरे घातलेलं आहे ते सुद्धा छान एकत्र होईल, एकजीव होईल, पिठामध्ये हवा भरली जाईल, पीठ छान पद्धतीने एअर धरेल. अशा पद्धतीने सर्व पीठ जे आहे ते चाळून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता पीठ सर्व चाळलेलं आहे आणि यामध्ये जी काही कणी आहे ती वरती आलेली आहे. आता आपण ही कणी जी आहे टाकून देऊया, कारण याचा काहीच उपयोग नाही. त्यानंतर एखादी काचेची बरणी, जर काचेची बरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकचे जारसुद्धा घेऊ शकता, फक्त एअरटाईट असावं, त्यामध्ये हवा जाता कामा नये. त्यानंतर हे जे पीठ आहे संपूर्ण मी या बरणीमध्ये भरून घेतलं.
आता लगेचच मी तुम्हाला याचा ढोकळासुद्धा करून दाखवणार आहे, पण त्या अगोदर हे पीठ जे आहे संपूर्ण बरणीमध्ये लगेच भरून घेऊया। बरणी जी आहे एकदम कोरडी असावी, अजिबात पाण्याचा अंश नसावा, म्हणजे ज्यामध्ये आपण हे पीठ काढलेलं आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा। जसं की ताट, चाळणी, परात, आपण जे पिठाला जे भांडे टच केलेले आहेत किंवा पिठामध्ये घातलेले आहेत ते संपूर्ण कोरडे असावे आणि बरणीसुद्धा कोरडी असावी। म्हणजे काय होतं, ह्या पिठाला जे आहे जाळी होणार नाही आणि पीठ भरपूर काळ आपलं पीठ जे आहे टिकलं जाईल, हे प्रीमिक्स जे आहे टिकलं जाईल। त्यामुळं इथे काय करायचं, सर्वात अगोदर सर्व भांडे जे आहे सुके वापरायचे। आता लगेचच यात ढोकळा बनवायला पाहूया। तर इथे मी साधारण तांब्यावर पाणी घातलं, कढईमध्ये एक स्टँड ठेवलं आणि ज्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे, तुमच्याकडे जर ढोकळ्याचं टीन असेल तर टीन घ्या किंवा मग अशा पद्धतीने एखादा स्टीलचा डब्बा घ्या किंवा ताट घ्या। त्याला तेलाने जे आहे ग्रीस करून घ्यायचं, साधारण अर्धा चमचा तेल घालायचं आणि सगळीकडे व्यवस्थित हाताने किंवा मग ब्रशने ग्रीस करून घ्यायचं। लगेचच डब्बा पण स्टँडवर ठेवायचं, झाकण द्यायचं आणि हे जे आहे प्री हीट करण्यासाठी ठेवायचं। आता ही प्रोसेस जी आहे अगोदरच करून घ्यायची, ती खूप महत्त्वाची आहे, कारण आपण इकडे पीठ तयार केलं आणि मग त्यातलं सोडा ॲक्टिवेट होतो, त्यामुळे लगेचच ढोकळा लावायचा असतो। त्यानंतर हे जे प्रीमिक्स आहे वाटीने घेऊया। तर इथे मी सपाट वाटी घेतलेली आहे, खूप जास्त दाबून वगैरे नाही घेतली। आणि हे पीठ जे आहे आत्ता चाळलेलं नाही मी, कारण आत्ताच चाळलेलं आहे, पण तुम्हाला जे काही नंतर ढोकळे बनवायचे असतील ना तेव्हा हे पीठ नक्की चाळून घ्या, म्हणजे छान हवा भरली जाते। त्यानंतर इकडे मी साधारण 2.5 वाटी प्रमाणात हे प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि 2.5 वाटी प्रीमिक्समध्ये अगदी चिमूटभर इतकी हळद घालायची, कारण आपण यामध्ये सोडा घातलेला आहे आणि सोडा आणि हळदीची रिॲक्शन होते, त्यामुळं अगदी चिमूटभर हळद आणि चिमूटभर बेकिंग पावडर घातलेली आहे। बेकिंग पावडरसुद्धा नक्की घाला, ढोकळा जो आहे फुगायला छान मदत होते। आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये फरक आहे, त्यामुळे बेकिंग पावडर इथे घाला आणि बेकिंग सोडा जो आहे प्रीमिक्समध्ये घाला। त्यानंतर जे आपली तेलाची पळी असते त्याने 1.5 पळी तेल, चमच्याने म्हणाल तर 4 चमचे पोह्याचे इथे तेल घातलेलं आहे। हे संपूर्ण जिन्नस जे आहे अगोदर एकत्र करूया, म्हणजे हळद सगळीकडे व्यवस्थित पसरली जाईल। आणि ज्या वाटीने प्रीमिक्स घेतलं त्याच वाटीने 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। अगोदर 1 वाटी पाणी घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, विप्सच्या साहाय्याने घ्यायचं, विस्करच्या साहाय्याने। म्हणजे काय होतं, यामध्ये खूप जास्त अशा गुठळ्या तयार होत नाही आणि एकच डायरेक्शनने फिरवत राहायचं। त्यानंतर दुसरीसुद्धा वाटी पाणी घेतलं, त्यातलं अर्ध वाटी पाणी या ठिकाणी घातलेलं आहे आणि परत एकदा विक्सरच्या साहाय्याने फिरवून घेतलं। आता पाण्याचं प्रमाण मी इथं तुम्हाला सांगते, 2.5 वाटी प्रीमिक्ससाठी इथे मी 2 वाटी पाणी जे आहे वापरलेलं आहे आणि परत थोडंसं जे आहे विक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकच डायरेक्शनने फिरवून घेतलं। आता जसं मी ह्या पिठाला फिरवत आहे तसं हे पीठ छान असं फुगतंय आणि वरून अजून पाव वाटी पाणी घेतलं, म्हणजेच की 2.25 वाटी पाणी इथे 2.5 वाटी प्रीमिक्सला मला लागलेलं आहे। आणि आता लगेचच टाईमपास न करता हे जे प्रीमिक्सचं आपलं पीठ आहे लगेचच डब्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण हे प्रीमिक्समध्ये पाणी घालून बॅटर तयार करायला घेतो तेव्हा कुठलाही टाईमपास न करता फटाफट अशी ही प्रोसिजर करून घ्यायची। त्यानंतर लगेचच इकडे आपलं ढोकळ्याचं जे आहे बॅटर डब्यामध्ये घातलं। डब्बा छान गरम झालेला होता, पाण्यालासुद्धा खाली छान अशी उकळ आलेली होती। याने काय होतं, आपला ढोकळा जो आहे छान पद्धतीने फुगतो आणि डब्बा गरम असल्यामुळं लगेचच त्याला खालून हीट मिळते। त्यानंतर झाकण ठेवलं, वरती काहीतरी जड ठेवायचं म्हणून बत्ता ठेवला, जेणेकरून आजूबाजूने जे आहे वाफ अजिबात जाणार नाही। आता 15 ते 18 मिनटं जे आहे मीडियम टू हाय फ्लेमवर जे आहे ढोकळा बेक करून घ्यायचा। 15 मिनटं झाल्याशिवाय अजिबात झाकण काढायचं नाही। 15 मिनटं झाले की मग तुम्ही झाकण काढून चेक करू शकता। त्यानंतर 15 मिनटं झाले, झाकण काढलं आणि सुरी घालून पाहिली तर छान पद्धतीने आपला ढोकळा जो आहे बेक झालेला होता आणि कुठेही चिकटलेला नाही आहे। म्हणजेच काय, एकंदरीत ढोकळा छान फुगलेला आहे, स्पॉन्जी फ्लफीसुद्धा झालेला आहे आणि कुठेही कच्चा राहिलेला नाही। ढोकळा काढून घेतला, ढोकळा थंड होतोय तोपर्यंत तिकडे आपण फोडणी तयार करून घेऊया। 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की काही मिरच्यांचे तुकडे घातले, ते साधारण 5 ते 6 मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा पांढरे तीळ घातले। त्यानंतर ही फोडणीमध्ये जिरे का नंतर घालायचे, तर जिरे पटकन जळले जातात त्यामुळे नंतर घातले। 1 वाटी पाणी घातलं। त्यानंतर चवीनुसार जे आहे मिठामध्ये फोडणीसाठी जितकं मीठ हवं तितकंच मीठ घातलं, कारण आपण ढोकळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे।
त्यानंतर 2 चमचे साखर घातली आणि या फोडणीला छान अशी उकळ काढून घेतली. आता तुम्हाला इथे साखरेची फोडणी जर करायची नसेल तर मग तुम्ही नुसती तेलाची फोडणी घातली तरीसुद्धा चालेल. तर इकडे फोडणीलासुद्धा उकळ आलेली होती. फोडणीसुद्धा थंड करूया, कारण थंड ढोकळ्यावर थंड फोडणी घालायची, अजिबात गरम फोडणी जी आहे घालायची नाही. आता ढोकळा थोडासा थंड झाला, नॉर्मल कोमट झाला की मगच त्यामधून काढून घ्यायचा. त्या अगोदर काढायचं नाही, म्हणजे ढोकळा आपला फुटतो. तर थंड झाला की व्यवस्थित असा निघून येतो. पहा तुम्ही, कुठे तुटला नाही, कुठे फुटला नाही किंवा कुठे ढोकळ्याला जे आहे क्रॅक आलेला नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं स्पॉन्जी, फ्लफी आणि जाळीदार हा ढोकळा जो आहे तयार झालेला आहे. एकदा प्रीमिक्स बनवलं की वर्षभर वापरता येतं. हवं तेव्हा फक्त मिक्स करा आणि ढोकळा तयार आहे. लगेचच याची कटिंग करून घेऊया. ज्यावेळेस मी इथे कटिंग करत आहे तर तुम्ही पाहू शकता किती इझी पद्धतीने ही सुरी जी आहे चालत आहे. अजिबातच हार्ड नाही आहे, कुठे कच्चा नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित असे याचे कटिंग होत आहे. इथे मी चौरस शेपमध्ये कट करून घेत आहे, जसं की नॉर्मली आपण शेपमध्ये कट करतो त्याच पद्धतीने इथे मी संपूर्ण पीसेसचे जे आहे कट करून घेत आहे. आता ढोकळा पूर्ण थंड झाला की मगच कट करायचा. जर आपण गरममध्ये ढोकळा कट केला तर ढोकळा जो आहे आपला तुटू शकतो आणि व्यवस्थित कटसुद्धा होणार नाही. तर अशा पद्धतीने मस्त असे हे कट देऊन घेतले आणि तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त असं स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालेला आहे. तोपर्यंत इकडे आपली फोडणीसुद्धा थंड झालेली होती. लगेचच ढोकळ्यावर थोडीशी फोडणी जी आहे व्यवस्थित अशी घालून घेऊया. जर ढोकळ्यामध्ये फोडणी घालता घालता थोडीशी सांडली तर अशा पद्धतीने मस्त अशी ढोकळ्यावर फोडणी घातलेली आहे आणि इकडे आपला मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा आणि अजिबात घशामध्ये न दाटणारा हा ढोकळा तयार झाला. ढोकळ्यासोबत प्रीमिक्ससुद्धा तयार आहे आणि प्रीमिक्ससोबत ढोकळासुद्धा तयार आहे. तर हे प्रीमिक्स तुम्ही एकदा बनवा, वर्षभर वापरा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा, रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.